नमस्कार. शिलाई गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहोत आपण. तर हा ब्लाऊज आहे बघा 36 साईजचा. त्यासाठी मी कपडा डबल फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. एक साईडने बघा आपल्याला कपडा बरोबर करून घेण्यासाठी एक लाईन मारून घ्यायची, म्हणजे कपडा कमी जास्त असला तरी पण आपल्याला माप टाकताना एकदम बरोबर येईल. त्यासाठी मी एक लाईन मारून घेतली. आता बघा ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये अधिक 1 इंच मी 14 इंचावरती एक मार्क करून घेतलं. ब्लाऊजचा गळा आहे 2.5 इंच. बघा गळा रुंदी 2.5 इंचची, 2.5 इंचावरती एक मार्क केलं. शोल्डर आहे 3 इंचाचं, 3 इंचावरती एक मार्क केलं. आता आपण मुंड्याचं माप घेऊ. तर मुंडा आहे आपला 6 इंचाचा, तर 6 अधिक अर्धा इंच 6.5 इंचावरती मी एक मार्क केलं. वरती शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच जातो, त्यामुळे मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे. बघा 9 इंच छातीची घडी आपली, अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेकडचं माप टाकू आपण. कमर आहे आपली 8 इंच, 8 इंच अधिक त्यामध्ये टक्स पॉईंटसाठी 1 इंच, मागचे टक्स मारण्यासाठी आपल्याला मार्जिन घ्यायचं 1 इंच आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. आता बघा दोन्ही पॉईंट मॅच करून घेतले. आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आणि गळा मागच्या गळ्याची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे. तर बघा मुंड्याला आकार घेतला, 1.5 इंचावरती एक मार्क केलं कोपऱ्यापासून, आणि जेवढी उंची आहे त्याचं मी अर्ध केलं, तिथं एक मार्क केलं आणि तिन्ही पॉईंट मॅच करून एक मार्क केलं गोलाकारमध्ये. पहा आता मागचा गळा आहे माझा 10 इंचचा. तर मागची मला डिझाईन बनवायची आहे, त्यामुळे मी फक्त मार्क करून ठेवणार आहे. कटिंग मी नंतर दाखवणार आहे. तर पहा मी फक्त मार्क करून दाखवते, तुम्ही लगेच कट करून घेऊ शकता. पण मला गळाची डिझाईन बनवायची आहे, त्यामुळे मी याची कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. पहा आता आपलं मागच्या भागाची ड्राफ्टिंग तयार आहे. आता आपण आहे असं कट करून घेऊ. जशी मार्किंग केली आहे तसं अगदी कट करायचं आहे. एकदम साईडने कट करून घेऊ, गळा न कट करता आपण कट केलेला आहे. आता पहा मागच्या पार्टवरून आपल्याला समोरचा पार्ट कटिंग करायचा आहे. तर समोरचा पार्ट कट करण्यासाठी आपल्याला कपडा थोडासा वाढवून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे घडी आपल्याला, कारण की ते आपल्याला समोरचा भाग जो आहे त्याला आपल्याला मार्जिनसाठी टक्स मारण्यासाठी मार्जिन सोडायचे आहे, म्हणून तो कपडा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आणि जसा मागचा पार्ट ठेवलेला आहे अगदी तसा मार्क करून घेतला. मार्किंग करताना आहे तसा मार्क करायचा, कुठे कमी जास्त होऊ द्यायचं नाही. त्यामुळे आपली मग बाकीची कटिंग चुकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मार्किंग करताना एकदम सावकाश आणि नीट करून घ्यायची. पहा आपली मार्किंग करून झालेली. आता पहा आपण आर्म होल जे आहे आपलं समोरचं 6.5 इंच घेतलेलं आपण अगदी तसंच मार्क करायचं आहे 6.5 इंचावरती, आणि समोर जॉईन करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला समोरचा आकार पण द्यायचा आहे. आता समोरचा गळा आहे आपला 2.5 इंचावरती रुंदी आपली गळ्याची, मागची पुढची सेमच असते. आता पहा आपल्याला खाली समोरचा गळा आहे आपला तयार 5.5 इंचाचा, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन 6 इंचावरती मी एक मार्क करून घेतला. रुंदी घेतली मी 2.25 इंच, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 2.5, 2.25, 3पर्यंत घेतली तरीही फिटिंग ही छान बसते. इथून बघा आकार देऊन घेते 1 इंचावरती.
बघा 1 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता आपण वाढवणार आहोत खालच्या साईडने. तर मी टक्स घेतला 4 इंचावरती. बघा 10.5 वरती टक्स पॉईंट आहे आपला. म्हणजेच खालून जर मोजलं तर आपलं 4 इंचावरती येतो. वरतून मोजलं तर 10.5 वरती येतो. 4 इंचावरती टक्स पॉईंट घेतलेला आहे. आता आपल्याला इथे 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इकडे शोल्डरच्या साईडला आपल्याला मुंड्याच्या साईडला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. पहा हे 2 इंच आपलं टक्समध्ये जातं, त्यामुळे इकडे 2 इंच वाढवलेलं आहे. वरच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि दोन्ही पॉईंट मॅच करत मार्क करायचे आहेत. आता पहा इथे आपण आकार देऊन घेणार आहोत प्रिन्स कटोरीसाठी. तर आकार देताना बघा थोडासा गोलाकारमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. पहा एकदम ही पद्धत जी आहे आपली ती एकदम सोपी पद्धत आहे. आता पहा आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. इथे पण आपल्याला समोरचा भाग आपला कधी कधी काय होतं बघा, समोरचा भाग आपला असा कमी तयार होतो पाठीमागच्या भागापेक्षा. त्यामुळे आपल्याला समोरून अर्धा ते पाऊण इंच वाढवून घ्यायचं असतं. तर मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता बघा आपल्याला मार्किंग करताना थोडीशी गोलाकारमध्ये मार्किंग करायची आहे. पहा कट केल्यानंतर तुम्हाला दिसेल. आता मी मार्किंग सरळच केलेले आहे, पण आता कट करताना पहा थोडीशी क्रॉसमध्ये मार्किंग कट करणार आहे मी. हे पहा असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला गोलाकारमध्ये. तर मी गळ्याला आकार देणार आहे गोल. तुम्ही गोल, पंचकोनी, पानगळा असं देऊ शकता. तर मी गोल आकार दिलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊ. आहे असं कट करायचं आहे आपल्याला, कुठेही कमी जास्त होऊ द्यायचं नाही. तर पहा हे व्हिडिओ मी नवीन शिकणाऱ्यांसाठी खास बनवत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणजे जे छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील आणि ब्लाऊज चुकण्याची शक्यता एकदमच कमी होऊन जाईल. आता आपली कटिंग करून पूर्ण पार्ट आपण वेगळे करून घ्यायचेत. पूर्ण पार्ट वेगळे करून घेतल्यानंतर आपण आता ह्याची बाहीची कटिंग पाहणार आहोत. तर आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे, पाहू शकता. आता पहा आपण दोन्ही पार्ट कट करून तयार आहेत आपले. आता आपण हे बाजूला ठेवू थोडं. आता बाहीची कटिंग करायला घेऊ. तर पहा बाही कटिंग करण्यासाठी मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे. ही बाही मला लॉंगमध्ये कट करायची आहे, म्हणजेच तयार बाही मला 10.5ची पाहिजे आहे. तर पहा त्यासाठी मी काय केलं, कपडा हा 4 फोल्डमध्ये केला. बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे. बघा 4 फोल्ड. कपडा हा सरळच आहे, सरळ बाजूने मी घडी केलेली आहे. आता बघा 10.5 इंच, त्यामध्ये अधिक अर्धा इंच करायचे आहे मार्जिन. 11 इंचाची मी उंची घेत आहे. या साईडने पण 11 इंचावरती एक मार्क करून घेतला. दोन्ही बॉक्स बनवून घेते. दोन्ही साईडने मार्क करून एक चौकोनी बॉक्स आपला तयार झाला. तर ओपन साईड जिकडे आहे तिथून मी कॅप हाईट देऊन घेतली 3 इंचावरती
आणि तिथूनच 1.5 इंचावरती एक मार्क करून घेतला आडवं. आता ज्या साईडने बंद बाजू आहे आणि आपली वरची लाईन आहे तिथे मी 2.5 इंचावरती एक मार्क केलं आणि दोन्ही पॉईंट मॅच करून घेतले. आता पहा, दंडघेर आहे आपला 5.5 इंच. 5.5 अधिक 2 इंच घेते मी. बाहीला शिलाई मार्जिन मी 2 इंच ठेवत आहे आणि क्रॉसमध्ये आपली लाईन ओढून घेतली. आता बघा, जसा आकार आहे तसा आपल्याला सिंपल कट करायचा आहे. यामध्ये बाही ही एकदम सोपी आहे आपली. कोणाला एकदा बघितलं कीच लक्षात येते. कुठेही आपल्याला जास्त हे ह्याच्यात मिक्स करा, हे ह्याच्यात एवढं करा, 4था भाग घ्या, 6वा भाग घ्या, असं काहीही प्रकार आपल्या व्हिडिओमध्ये नाही. मी एकदम सोपे करून पद्धत शिकवत आहे, जेणेकरून नवीनसाठी अवघड जाणार नाही आणि त्यांचे म्हणजे ब्लाऊज एकदम फिटिंगला परफेक्ट येईल. बघा, आता आपण समोरचा आकार काढून घेऊ. तर त्यासाठी डबल फोल्ड आपल्याला करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंचावरती फोल्ड ठेवायचा आहे, 2 पार्ट आपले. आणि जसं आकार आलेला आहे तसं अगदी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. ते मार्क आपण कट करून घ्यायचं आहे. हा जो कट केलेला भाग आहे हा आपला समोरील भाग आहे, म्हणजे जॉईन केल्यानंतर आपला हा समोरच्या साईडने भाग गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडासा कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल समोरचा भाग आहे म्हणून. आणि मध्यावरती एक कट करून घेतलेला आहे छोटासा. तर पहा, आता आपले सर्व पार्ट तयार आहेत. आता आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत. तर अस्तर कट केल्यानंतर कसं ठेवून कट करायचं हे पण ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर पहा, आता आपलं कपडा तर मी डबल फोल्डमध्ये केलेला आहे. आता आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे, डबल फोल्ड जिथे आहे तिथे. आणि हे तिन्ही पार्ट आपण असे ठेवून घेतलेले आहेत बरोबर. आता बघा, मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा थोडंसं एक्स्ट्राचं कट करायचं आहे, म्हणजे आपलं शिवताना आपले दोरे वगैरे निघले किंवा मग कपडा कमी जास्त कुठे जोडताना पडला तर आपल्याला अडचण येणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडंसं बाहेरून कट करायचं आहे, म्हणजेच अस्तरचा कपडा जे आहे आपला त्याच्या साईडने आपण कट करून घेणार आहोत. आपण सर्व कट केलेलं आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ माझे खरंच आवडत असतील तर मला एक लाईक करून आणि कमेंट करून सांगत चला, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला टाकण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर तुम्हाला जर शिकण्यासाठी किंवा मग तुमच्या काय असं वाटत असेल तुम्हाला की हा खरंच आपल्याला उपयोगाचा व्हिडिओ आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काय शिकायला आवडेल हे पण कमेंट करून सांगा, म्हणजे त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल नक्कीच. आपण लवकरच शिवण क्लास सुरू करत आहोत, स्टेप बाय स्टेप, पहिला दिवसपासून. तर ज्यांना कोणाला शिकायची इच्छा आहे त्यांनी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.